आलेले आहे। उद्या सकाळपासून या शाळेचा ताबा प्रशासक घेतील। प्रशासक नेमला आपण कोणी अपॉइंट केले? प्रशासक आम्ही तिथले जे स्थानिक अधिकारी आहेत त्यांनाच नेमलेला आहे, कारण कुठल्याही जर इंडिव्हिज्युअल व्यक्तीला नेमलं तर त्याच्यामधून वेगवेगळ्या तऱ्हेची तक्रारी येतात। आणि दुसरं असं आहे की तातडीची बाब असल्यामुळे तातडीने प्रशासक नेमलेले आहेत, परंतु संस्थेला जर अपील करायचं असेल तर ते अपील मंत्री त्या खात्याच्या मंत्र्यांकडे चालतं, त्यांना ती मुभा दिलेली आहे, त्याच्यामुळे ते आपली बाजू मांडू शकतात। अपिलाची ज्याला त्यांना तारीख मिळेल त्याला आणि त्यांना न्याय मिळू शकतो, म्हणजे त्यांचा काही दोष नसेल वगैरे असं त्यांचं काही म्हणणं असेल तर ते मांडू शकतात। पण आजपासून ही संस्था ही प्रशासकाच्या आधिपत्याखाली त्या ठिकाणी चालू राहील। कुठल्याही अडचणी या विद्यार्थ्यांना येणार नाहीत आणि जे कमिटीचे अधिकार असतात हे आता प्रशासकाला प्राप्त झालेले आहे। नाही, मी असं काय कमिटीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करायच्या सूचना दिलेल्या नाही आहेत, कारण आमचं परिपत्रक आज निघालेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्यानंतरच्या काळामध्ये ज्या होणाऱ्या आहेत, आणि ही शेवटी अधिकार असतात हे पोलिसांचे सुद्धा असतात आणि त्याच्यामुळे कमिटी बरखास्त करणे ही एवढी मोठी शिक्षा आहे। म्हणजे बरखास्त केलेली नाही, त्याच्यावर प्रशासक नेमला आहे, पण त्यांचे अधिकार काढून घेतलेले आहेत, ही सुद्धा खूप मोठी शिक्षा आहे। कुठल्याही एखाद्या संस्थेवर प्रशासक येणं ही मोठी शिक्षा असते आणि पुढच्या काळामध्ये कारवाई करण्याचे हे परिपत्रक आम्ही आजच्या तारखेने जारी केलेलं आहे। त्याच्या पुढच्या काळामध्ये कोणाची अशी हिंमत होणार नाही की त्यांना त्या निदर्शनाला आणलं आणि त्यांनी त्याच्यावर ॲक्शन नाही घेतली, असा प्रकार घडणार। जो कुलगांव बदलापुर में जो इंसिडेंस हुआ था आदर्श विद्या मंदिर में, तो वहाँ की जो कमिटी थी वो उसका जो अधिकार था उसको ख़त्म किया गया है और वहाँ पे एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट किया गया है। तो आज से या कल सुबह से एडमिनिस्ट्रेटर वहाँ की सब जिम्मेदारी लेंगे, स्कूल वैसे ही चलता रहेगा, बच्चों को कोई असुविधा नहीं होगी, लेकिन एडमिनिस्ट्रेटर और वो कमेटी वो स्कूल का पदभार संभालेंगे। दूसरी चीज़ ये है कि ऐसी दुर्घटनाएं महाराष्ट्र में नहीं हो, इसलिए क्या क्या करना है इसके बारे में डिटेल जीआर शासन ने इशू किया है। इस डिटेल में सीसीटीवी का तो कंपल्सन पहले से ही था, लेकिन उसका मेंटेनेंस रखना, उसको चालू स्थिति में रखना, ये सब बातें बताई गई है। और फिर जो दूसरी चीज़ है उसमें जब आप टेम्पररी स्टाफ अपॉइंट करते हैं तो उसके बारे में क्या प्रिकॉशन लेनी चाहिए। जैसे अगर लड़कियों का सेक्शन हो तो उसमें लड़कों मतलब मेल को अपॉइंट नहीं करना चाहिए वगैरह, जो भी है उसकी कैरेक्टर का एग्जामिनेशन होना चाहिए, सब बातें इसमें लिखी गई है। फिर जो बॉक्स रखना है कंप्लेंट बॉक्स, उसके बारे में काफ़ी डिटेल से लिखा गया है। फिर सखी सावित्री जिसके बारे में कल भी मैंने जिक्र किया था कि 1 लाख स्कूल में से 82,000 स्कूल में इसका गठन हो गया है, ये पूरी तरह से गठन हो, अगर गठन नहीं होगा तो उसकी रिस्पॉन्सिबिलिटी किस पे आएगी, इसके बारे में इस जीआर में ठीक से लिखा गया है।